नमस्कार. आपण अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा आढावा समिती 1969च्या महत्त्वाच्या शिफारसी कोणत्या होत्या त्या पाहूया. प्रस्तावना. सन 1969मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आणि शेती कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी योजना आयोगाचे सभासद श्री बी वेंकटप्पया यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. प्राथमिक कृषी पतसंस्था सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे, असे समितीने नमूद केले आहे. या संस्थांची पुनर्रचना करण्यासाठी जोमदार कार्यक्रम आखावा, सक्षम सहकारी संस्थांनी स्वतःची प्रतिमा निर्माण करून विविध ठेवी आकर्षित कराव्यात आणि बँकांसारखे व्यवहार करावेत. एकूण कर्जाचा काही भाग माल रूपात अदा करावा, असे समितीने सुचवले. कर्ज मागणी अर्ज साधा आणि सोपा असावा, असेही नमूद केले. बहुविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष कर्ज सुविधा उपलब्ध कराव्यात. विविध राज्यातील 30 निवडक जिल्ह्यांमध्ये छोटे शेतकरी विकास कक्ष उभारावेत. शेतीसाठी कर्ज देताना तांत्रिक योग्यता आणि आर्थिक सक्षमता यांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. कर्जफेडीची मुदत कर्जफेडीच्या क्षमतेनुसार निश्चित करावी, असे सुचवले. कर्जाचा उपयोग योग्य कारणासाठी झाला आहे का याची तपासणी आणि पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. सहकारी भूविकास बँकांनी कर्ज धोरणात आणि कर्ज वितरण पद्धतीत बदल करून त्यामध्ये लवचिकता आणावी. दीर्घ मुदत कर्जासाठी शेती पुनर्वित्त महामंडळ आणि रिझर्व्ह बँकेचा शेती कर्ज विभाग संयुक्तपणे कार्य करावा. ग्रामीण उद्योगीकरण निगमची स्थापना करणे आवश्यक आहे, असे सुचवले. शेती कर्जाच्या वाढत्या कामकाजामुळे रिझर्व्ह बँकेने शेती कर्ज मंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. पशुपालन आणि मत्स्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक कायद्यात आवश्यक दुरुस्ती करावी, असे समितीने सुचवले. सहकारी संस्थांचे प्रशासन सुधारण्यासाठी सहकारी पतसंस्थांच्या सचिवांसाठी सवर्गीकरण संस्था स्थापन करावी. सक्षम सेवक वर्ग उपलब्ध होण्यासाठी समितीने भर दिला पाहिजे, अशा शिफारसी त्यांनी सुचवल्या आहेत. धन्यवाद.